मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका माध्यमांच्या कार्यक्रमामध्ये बोलताना एक सूचक वक्तव्य केलेलं की या महाराष्ट्रातून ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड जे आहेत ते संपवण्याचा प्रयत्न होतोय आणि या सगळ्या वक्तव्यानंतरच दोन्ही ठाकरे या राज्याच्या राजकारणात एकत्र येणार या सगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। परंतु या देखील पूर्वी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याचा प्रयत्न झालेला होता, परंतु त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या, त्यानंतर सगळं राजकारण फिरलेलं आपण पाहत होतो। सध्या दोन्ही ठाकरे एकत्र येणार आणि सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो दोन्ही पक्षांकडनं मिळताना सध्या पाहायला मिळतोय। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी केंद्रीय समितीची संपूर्ण बैठक सुद्धा पार पडलेली आहे। आपल्यासोबत बोलण्याकरता मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आपल्याबरोबर आहेत। यशवंत किल्लेदारजी, दोन्ही ठाकरे एकत्र येणार या चर्चा सातत्यानं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही ठाकरे एकत्र येणार होते, या संदर्भात देखील प्रयत्न झालेले होते, तुम्ही देखील त्याचे साक्षीदार आहात। परंतु आता संजय राऊत जे ठाकरे गटाचे खासदार आहेत ते म्हणतात आहेत की भूतकाळातलं सगळं विसरून आपल्याला आता भविष्यकाळात जाणं खरं तर गरजेचं आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडनं होतं आहे। सकारात्मक पाऊल उचलावं, त्याच्यासोबत मराठी माणसाच्या हिताकरता हे सगळं आहे, अशा पद्धतीची वक्तव्य ठाकरे गटाकडनं येतात। प्रत्येक माणसाचा एक स्वभाव धर्म असतो, लक्षात घ्या की माणूस हा नेहमी सोयीनुसार बोलत असतो। जर असं संजय राऊतांना हे सोयीनुसार बोलणं आवडतं, ते नेहमी सोयीनुसार बोलत असतात। राहिला युतीचा विषय, युती ही माध्यमांवर बोलून किंवा वर्तमानपत्रात फोटो छापून होत नसते। युती करायची असेल तर तसंच कॉन्क्रीट प्रस्ताव येणं गरजेचं आहे आणि त्या प्रस्ताव एखादं शिष्टमंडळ असेल त्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करून त्याच्यावर काहीतरी मग त्यातून आउटपुट निघतं। तशा पद्धतीची कोणतीही पावलं अद्याप उचलली गेलेली नाही आहेत, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही आहे। त्यामुळे जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा नक्की राज ठाकरे साहेब त्याच्यावर काहीतरी निर्णय घेऊ शकतील। प्रस्तावच आला नाही, हे फक्त मीडियाच्या माध्यमातून आम्ही हे सगळं ऐकतो आहोत आणि मीडियाच्या माध्यमातून हे रोज नवीन वक्तव्य करणं युतीच्या बाबतीत, नेमकं ह्यातून काय साध्य करायचं हे मला कळत नाही की लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे की खरोखर युती करायची आहे। जर खरोखर युती करायची आहे तर तसा प्रस्ताव समोरून येणं गरजेचं आहे, तो अद्याप आलेला नाही। परंतु काल उद्धव ठाकरे जे ठाकरे गटाचे प्रमुख आहेत त्यांनी देखील म्हटलं की महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच सकारात्मक पद्धतीने होईल असं त्यांचं म्हणणं आहे। आज संजय राऊत देखील तीच गोष्ट म्हणतात आहेत की उद्धव ठाकरेंनी आपली इच्छा बोलून व्यक्त केलेली आहे म्हणून। हे बघा, ह्यापूर्वी देखील अनेकदा उद्धवजींनी अशा अनेक इच्छा बोलून व्यक्त केलेल्या आहेत। महाराष्ट्रातल्या जनतेची भाषा बोललेले आहेत ते, महाराष्ट्राच्या जनतेने देखील त्यांना तसा कौलही दिलेला होता। तरी देखील मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातली गोष्ट झुंगारून स्वतःच्या मनातलीच गोष्ट केली ना। त्यामुळे उद्धवजींच्या मनात नेमकं काय आहे हे थेट त्यांनी दोन बंधूंनी एकमेकांशी बोलणं उचित राहील असं मला वाटतं। खरं तर आता महाविकास आघाडी अस्तित्वात आहे। उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष एकत्रितपणाने आहेत। खरं तर ज्या काँग्रेसवरती बाळासाहेब ठाकरेंनी विरोधात्मक टीका करून आपलं संपूर्ण राजकारण जे आहे ते व्यक्त केलेलं म्हणजे पुढे चालवलेलं होतं, आता मात्र उद्धव ठाकरे काँग्रेससोबत आहेत, युतीच्या चर्चा होतात आहेत। ही अट वगैरे या सगळ्या तुमच्या युतीच्या संदर्भात आहेत का काही? पहिली गोष्ट, प्रस्ताव आल्यानंतर ह्या सगळ्या विषयांना फाटे फुटणार, मग ह्याच्यावर चर्चा होणार। जसं त्या दिवशी उद्धवजीने एका भाषणामध्ये उल्लेख केला की ते शिंदे गटाच्या लोकांना भेटणं बंद करा, BJP सोबत तुमचे असणारे संबंध तोडा, तरच आम्ही तुमच्याकडे युती करू। म्हणजे युती करायच्या आधी, प्रस्ताव पाठवायच्या आधीच जर ह्या अटी शर्ती त्यांच्याकडून येत असतील, कळलं का, तर आमच्याकडून पण आमच्या काहीतरी अटी शर्ती असू शकतात, पण ते प्रस्ताव आल्यानंतरच्या गोष्टी, अगोदर बोलण्यात त्याला काय अर्थ नाही। परंतु राज्याच्या राजकारणात असं काही घडतंय का? कारण की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार, सकारात्मक पावलं दोन्ही पक्षाकडनं होतात, तुमच्या पक्षाकडनं नेते मंडळी म्हणतात, त्यांच्या पक्षाकडनं नेते मंडळी म्हणतात, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आहेत, त्याचा धसका कुठेतरी बाकीच्या पक्षांनी घेतला? नक्कीच मी पाहिलं गेले हे तुम्ही जे काही बातम्या लावतायत, चालवतायत, ह्या बातम्या चालवल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये म्हणजे युती होण्या अगोदरच एवढी धडकी भरलेली आहे, तर युती झाल्यानंतर नेमकं काय होईल मला माहीत नाही। कारण धडकी भरली एवढं नक्की, कारण त्यांच्या एकंदर ते जे काही स्टेटमेंट देत आहेत किंवा त्यांची जी काही बॉडी लँग्वेज आहे त्याच्यावरून जाणवते की त्यांना तसं फार मोठं टेन्शन आलेलं दिसतंय। परंतु कोणत्या पक्षाला सर्वाधिक धडकी भरलेली आहे? कारण की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळपास लवकर, माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते शिंदे गट आणि BJPला त्याचं फारसं टेन्शन आलेलं दिसतंय।
मी थेट म्हणताय शिंदे आणि भाजपला टेन्शन आलेलं आहे, पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपनं देखील एक सर्वे केला आहे की 2 ठाकरे एकत्र आल्यावरती मुंबई महानगरपालिका अथवा राज्यातल्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही फटका बसणार आहे का? त्या संदर्भात त्यांचा अहवाल सकारात्मक आहे की भाजपला कोणताही फटका बसणार नाही म्हणून? अहो, आता लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला देखील असा सर्वे झाला होता ना भाजपाकडून, आणि त्यांना 300 पार अबकी बार 300 पारचा सर्वे आला होता त्यांच्याकडे. काय झालं? सर्वे हे आपापल्या सोयीनुसार आपापल्या एजन्सीच्या माध्यमातून केले जातात. ते काय ॲक्युरेट असतात अशातला भाग नाही. यापूर्वी किती सर्वे त्यांचे ॲक्युरेट ठरले आहेत. त्यामुळे ठीक आहे, तो काय असतं, प्रत्येक पक्षाला आपलं घोडं दामटवायचं असतं आणि लोकांसमोर एक पॉझिटिव्हली सामोरं जायचं असतं. त्या भूमिकेतून ते त्यांची भूमिका मांडत आहेत. प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे. परंतु वैयक्तिक तुम्ही दोन्ही ठाकरे बंधूंच्या जवळ काम केलेलं आहे, दोन्ही पक्ष एकत्रित असताना देखील तुम्ही काम केलेलं आहे, आता तुम्ही राज ठाकरेंसोबत आहात. वैयक्तिक तुमची भूमिका काय की दोन्ही ठाकरे बंधूंनी या राजकारणात येणे ही काळाची गरज आहे, क्षणाची गरज आहे? कसे राजकारणात एखाद्या पक्षामध्ये काम करत असताना जे पॉलिसी डिसिजन असतं, धोरणात्मक निर्णय जो असतो पक्षाचा, त्याच्यामध्ये वैयक्तिक मताला काही स्थान नसतं. जरी माझं वैयक्तिक मत जे काही असेल ते असेल, तरी शेवटी पक्ष जो निर्णय घेतो हा कलेक्टिव्ह निर्णय घेतो आणि ते पॉलिसी डिसिजन जे होतं ते महत्त्वाचं असतं. त्यामुळे राज ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तोच आमच्यासाठी मॅन्डेट असेल किंवा तोच आम्हाला मान्य असेल. आजच्या केंद्रीय निरीक्षक समितीची बैठक होती तुमची. निरीक्षकांनी सगळ्या मुंबईतला आढावा घेतला आहे, कुठे पक्षाची ताकद कमकुवत आहे, कुठे जास्त पद्धतीने काय आतमध्ये चर्चा झाली, काय बैठकीतून निर्णय घेण्यात आला? कारण की पुढच्या 6 महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. तुमचे एकेकाळी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात नगरसेवक होते, परंतु आता नगरसेवक देखील घटत चाललेले आहेत. संजय तुर्डेंचा देखील शिवसेना गटात पक्षप्रवेश आहे शिंदेंच्या. आजच्या बैठकीमध्ये खरं तर गेले 2 महिने ही केंद्रीय समिती आज गटाध्यक्ष केंद्रीय समितीची बैठक होती. त्या केंद्रीय समितीने 2 महिन्यात प्रभागात जाऊन जे काही काम केलेलं आहे किंवा बैठका घेतलेल्या आहेत, जे काही ऑब्झर्वेशन केलेलं आहे, जे काही त्यांना अनुभव आलेले आहेत, याचं कथन त्यांनी राज ठाकरे साहेबांकडे आज केलेलं आहे. आणि ते कथन ऐकून त्यांनी राज ठाकरे साहेबांनी अजून त्यांना काही गोष्टी सांगितलेल्या आहेत येत्या मंथ एंडिंगपर्यंत करायला. आणि त्यामध्ये जिथे रिक्त पदं आहेत किंवा जिथे काही बदल हवेत, अशा पद्धतीचं जर काय असेल तसा रिपोर्ट त्यांना सादर करायला सांगितलं आणि मग जुलैच्या महिन्याअखेरमध्ये मग त्याच्यावर निर्णय होईल. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. मनसे नेते यशवंत किल्लेदार होते. खरं तर मनसे आणि ठाकरेंच्या युतीच्या संदर्भात महत्त्वाचं विधान त्यांनी केलं आहे. पर्यंत कोणताही प्रस्ताव जो आहे तो मनसेकडे आलेला नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या केवळ माध्यमांवरतीच गप्पा गोष्टी होताना पाहायला मिळतात. ज्यावेळेस प्रस्ताव एखाद्या वेळेस येईल त्यावेळेस अटी शर्ती ज्या आहेत त्या देखील अटी शर्तींच्या संदर्भात बोललं जाईल आणि त्यानंतर तो प्रस्ताव पुढे जाईल आणि त्यानंतर राज ठाकरे जे आहेत ते आपला निर्णय घेतील, असं मत जे आहे ते यशवंत किल्लेदार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.